पिंजरा पिंजरा रे। अजून जर थोडा वेळ न बोलता गेला असता ना वीर, तर कदाचित मी मेलेही असते. मरहबा मरहबा मरहबा. अरे असा रुसवा, अस प्रेम, असा अबोला. हाय, मैं तो निछावर कर दूं अपनी जान इस मोहब्बत पे. आई आई, चला आज प्रत्यक्ष भेटच झाली आणि गुपित सुद्धा कळलेलं आहे बरं का आपलं. लक्ष. अरे आता आई बद्दल कोणतं गुपित कळलं तुला? अशीच असती आमची आई, सुंदर रूपवती. आम्ही सुद्धा सुंदर. पण बाकी काय म्हणा काकू, तुम्हाला सून मात्र अतिशय झकास मिळालेली आहे. वा, अशी रूपवती, सालस, सोजवळ. नाचकाम बघितलं का? आवडलं असल. बर लक्ष, हा माझा मामे भाऊ कबीर. कबीर हा माझा खूप जवळचा मित्र लक्ष्मीकांत. नुसतंच भेटायला नाही आलो मी, मस्त गिफ्ट आणलंय तिच्यासाठी. आनंदी वहिनी, हे तुझ्यासाठी. प्लीज. कशाला उगाच. चला तर मी निघतो. तुला एक रिक्वेस्ट करायची होती. काय? मला जरा आनंदी वहिनीशी बोलायचं. तर मी तिला. अरे विचारतोस काय? प्लीज. तुझी लाडकी वहिनी आहे ना आनंदी. थँक्यू. वीर, तू वेडायस का? तिला त्याच्याबरोबर कशाला पाठवलं? कशाला म्हणजे? माझा जवळचा मित्र आहे तो. बिग डील. म्हणून स्वतःची बायको अशी दुसऱ्या पुरुषासमोर नाचिवतात होय? अरे हो, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली वहिनी. काय? तू खूप चांगली आहेस, फक्त तुझ्यात एकच गोष्ट वाईट आहे. त्या वाईट गोष्टी आमचा वीर सुद्धा बोलला, फसला. काय वाईट आहे? वहिनी, तू हसताना खूप सुंदर दिसतेस. तशीच राहा. तुला सांगतो, आमच्या अबुधाबी म्या तुझी आई हाय की तू माझा बाप आहेस? कुठल्या आवाजात बोलतोस तू माझ्याशी? हा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत म्या. हे बघ, काही मुळात मी तुझ्यावर ओरडत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की कुठलाही विचार न करता तू आनंदीवर का आरोप करतेस? कारण तुझी आनंदी कुठला बी विचार न करता वागली आहे म्हणून. आई, आनंदी काही चुकीचं वागलेली नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल ना की ती चुकीचं वागली तर ते माझ्या सांगण्यावरून वागली. तू पण ना. तुझ्या बापानं कधी बी मला त्याच्या मित्रांसमोर नाच म्हणून सांगितलं नाहीये. उगाच त्या पोरीशी माझी बरोबरी करू नकोस. त्या पोरीशी म्हणजे? तुला तर तिचं नावही घ्यायचं नाहीये. नाही मग ठीक आहे ना, मला ना तुझ्याशी बोलण्यातच काही रस राहिलेला नाहीये. वा, काय पण गुण उधळलं देशमुखांच्या सुनेनं. शेवटी अंगात असलेलं आईचं रक्त पायात चाळ बांधून नाचलंच नव. आता ईरचा प्रत्येक मित्र आला ना की त्याच्या मोहर अशीच नाचत जा, आणि हातात गजरे बी बांध त्याच्या. कारण तुझ्या आईनं जे केलं तेच तू बी करणार आहेस. ती तमाशावाली होती, तू बी तमाशावालीच होणार. आई, माझं खरंच चुकलं, मला माफ कर. पिंजरा